नमस्कार. जय गणेश. आपलं चार्ट ज्याला आपण कुंडली म्हणतो त्याच्यामध्ये असणारे आपले 12 ग्रहांची प्लेसमेंट, वेगवेगळ्या अंशावर असणारे आपले 12 ग्रह, ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा आणि ग्रहांचे गोचर यानुसार आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्या घटनांचा घटनाक्रम आणि आपल्या त्या ग्रहांची प्लेसमेंट याच्याशी परस्पर एक कनेक्शन असतं. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी आपण आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणजेच माजी मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची पत्रिका आपण अभ्यासासाठी घेणार आहे. त्यांच्या पत्रिकेचा विषय असा ज्योतिषीय दृष्टीने सखोल असा अभ्यास करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. श्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी 12 वाजता देवळाली येथे झाला. दादांची कन्या लग्नाची कुंडली आहे. दादांच्या कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह वक्री आहे, तर शुक्र हा ग्रह 12व्या घरात उच्च झालेला आहे. दादांची कुंभ रास येते आणि दादांचा राशी स्वामी शनिदेव आहे. हे 12 ग्रह आपल्या चार्टमध्ये कुंडलीमध्ये असतात. आपलं पूर्ण एक चार्ट हा कुंडली हा एक 360 अंशाचा एक मध्ये सगळे 12 राशी किंवा 12 ग्रह आपले विभागलेले असतात. 360 अंश एकदा पण एक दाखवायचा प्रयत्न केलाय. 360 अंशामध्ये अशा 12 राशी आहेत. 360 अंशामध्ये 12 राशी म्हणजे एक राशी 30 वर्षाची असते. एक राशी 30 वर्ष आणि एक राशी भ्रमण कालावधी हा 9 वर्ष असतो. एक राशी भ्रमण कालावधी हा 9 वर्ष असतो. म्हणजे एक वर्षासाठी राशीचे 9 भाग होणार. एका राशीमध्ये 9 भाग होणार. तर एक वर्ष किती असणार आहे? तर आपलं 3 अंश 20 करायचं असणार आहे. तर आपण चालू बघूया दादांच्या आयुष्यात जो काही घडलेला घटनाक्रम आहे चांगला होईल त्याचं दादांच्या चार्टमध्ये असणाऱ्या ग्रहांच्या प्लेसमेंटनुसार कनेक्शन कसं झालेलं आहे. तर सुरुवात घेऊया. 1982 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सरकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवड झाली. राजकारण आपण शनी ग्रहावर बघतो, पण शनी म्हणजे जनतेशी कनेक्ट, जनता, कठोर परिश्रम शनी दाखवत असतो. तर लग्न आहे, लग्न ते शनी हे अंतर बघायचं. म्हणजे हे लग्न इथं आहे, शनी ग्रह इथं आहे, मध्ये 2 राशी पूर्ण आल्या म्हणजे 9 आणि 9 9 किंवा 9 दुने 18 9 दुने 18 आणि इथे लग्नाचे 26 वर्ष म्हणजे ही 2 वर्ष आणि हे 8 अंशावरती शनी म्हणजे ही 3 वर्ष. म्हणजे 2 अधिक 9 गुणिले 2 12 अधिक 3 म्हणजे 2 अधिक 18 अधिक 3 म्हणजे 23 वर्ष. म्हणजे 1982 ला 23 वर्ष असताना त्यांचा राजकारणात प्रवेश झालेला आहे. दुसरं 30 डिसेंबर 1985 ला त्यांचा विवाह झालेला आहे. विवाह जेव्हा झाला यावेळेला गुरुची महादशा आणि बुधाची अंतर्दशा चालू होती. गुरु हा विवाहाचा कारक मानला जातो. तर गुरुच्या महादशेत बुधाच्या अंतर्दशेत त्यांचा विवाह झाला. तर हे गुरु इथं आहे आणि बुध इथं आहे. मध्ये बघा गुरु बुधच्या मध्ये 1 2 हे 9 वर्ष 9 दुने 18 हे 28 वर्ष 0 डिग्री. प्रत्येक ग्रह हा प्रत्येक राशीमध्ये 0 पासून 30 अंशापर्यंत जातो. पुन्हा 0 पासून 30 अंशापर्यंत असं ग्रहाचं भ्रमण असतं. तर 28 अंश पूर्ण करायला गुरुला इथं 8 वर्ष लागलेली आहे. 8 अधिक ही 9 9 दुने 18 वर्ष अधिक हे एक वर्ष बुधाचं इथे असे 27 वर्षी त्यांचा विवाह झालेला आहे. पुन्हा मार्च 1991 रोजी ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. त्यावेळी गुरुची महादशा आणि चंद्राची अंतर्दशा होती. गुरुच्या महादशेत चंद्राच्या अंतर्दशेत त्यांना बँकेचं अध्यक्षपद मिळालं. तर हे बघा गुरु आणि चंद्र इथं आहे. तर गुरुच्या चंद्राच्या मध्ये 9 9 9 18 9 27 3 वर्ष 3 राशी आहे. 9 गुणिले 3 हे गुरुची इकडे 3 वर्ष 28 डिग्रीला आणि चंद्राची इकडे 1 वर्ष 27 3 30 आणि 31 वर्षी 1991 साली ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. पुन्हा 1998 ला सेम ते जिल्हा बँकेचे परत त्यांची निवड झाली. तर शनीची महादशा आणि बुधाची अंतर्दशा होती. शनी आणि तुमचं बुध इथं आहे. त्याच्यामध्ये बघा शनीमध्ये 1 2 3 4 9 1 9 2 18 27 936 9 गुणिले 4 लिहिलेलं आहे. इकडची ही शनीची 3 वर्ष आणि बुधाची इकडे 2 वर्ष. 41 वर्षी पुन्हा ते जिल्हा बँकेचे इथे अध्यक्ष झालेले आहेत. पुन्हा जून 1991 हा त्यांच्यासाठी मोठा इव्हेंट होता. जून 1991 साली. तर जून 1991 साठी ते बारामती लोकसभा मतदारसंघातून
खासदार झालेले आहेत. तर याच्यामध्ये गुरुची महादशा आणि चंद्राची अंतर्दशा होती. गुरु हा ग्रह ज्ञान आणि सत्ता दर्शवतो. तर ह्या इव्हेंटसाठी बघा गुरु आणि चंद्र हे त्यांच्यासाठी ग्रह कारणीभूत महादशा आणि गुरु हा सत्तेचा कारणीभूत झाले. याच्याकडे 9 किंवा 9 18 9 27 3 झाले. 9 गुणिले 3 अधिक ही गुरुची 3 वर्ष 28 वर्षापासून शून्यवर येण्यासाठी आणि चंद्राचं 1 वर्ष. आता वयाच्या 31व्या वर्षी ते खासदार झालेले. हेच 91 वर्ष त्यांसाठी आणि पुन्हा हे होतं त्यांनी लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देऊन बारामती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. त्याच वेळी ते राज्यामध्ये सुद्धा होते राज्यामध्ये. तर त्यावेळी बघा गुरुची महादशा आणि सूर्याची अंतर्दशा इथे चालू होती. सूर्य हा ग्रह सत्ता नेतृत्व हे गुण दर्शवतो. तर मग गुरुच्या महादशेमध्ये जी सत्ता आहे आणि सूर्य हा नेतृत्व दर्शवतो, त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. तर हे तर गुरु आणि सूर्यामध्ये इथं आपण बघूया. गुरु ग्रह सूर्य ग्रहामध्ये 9 किंवा 9 18 हे 2 झाले. 2 वर्ष 2 वर्ष असलेले 9 18 हे गुरुच्या 28 वर्षापूर्ण पूर्णसाठी लागलेली 8 वर्ष आणि इकडे पुन्हा सूर्याची 5 वर्षापर्यंत जाण्यासाठी जी 6 वर्ष, म्हणजे इथून 30 ते 5 6 वर्ष अशी तुमची 32व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार नामदार प्लस राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे झाले. त्यांना नेतृत्व त्यांना मिळाले. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुढे नोव्हेंबर 2010ला दादांनी उपमुख्यमंत्री पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि ते अर्थमंत्रीपद सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. ह्या गोष्टीसाठी ह्या इव्हेंटसाठी त्यांना लग्न स्थान असणाऱ्या राहू ग्रहाचं पाठबळ मिळालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे राहू म्हणजे डिझायर महत्वाकांक्षा आणि दादांच्याकडे प्रचंड अशी महत्वाकांक्षा होती. ते महाराष्ट्र राज्याचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं ह्या इव्हेंटसाठी त्यांना अश्विनी नक्षत्रापासून बघूया आपण. मेष राशी जे असते त्याचं पहिलं नक्षत्र जे अश्विनी नक्षत्र असते त्याच्या पहिल्या पदापासून बघितलं आपण 9 किंवा 9 2 18 9 ते 27 9 36 9 45 म्हणजे 9 गुणिले 5 केलेले आहेत आपण. प्लस हे 14 अंश म्हणजे इथून लग्नापासून राहूपर्यंत आपण जाण्यासाठी इकडे सॉरी अश्विनी नक्षत्र पहिल्या घरापासून जाणार असते 9 9 2 18 9 27 9 36 9 5 45 हे 5 झाले आणि 0 ते 14 अंशामध्ये येण्यासाठी तुमची ही 6 वर्ष 45 अधिक 6 91व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पहिल्यांदा प्लस अर्थमंत्री यासाठी त्यांना राहू आणि शनी ग्रहाच्या पाठबळ मिळालेले आहे. पुन्हा ते पुन्हा 25 सप्टेंबर 2012 रोजी त्यांच्यावरती इरिगेशन संबंधित जलसंपदा विभागामध्ये त्यांच्यावर आरोप झाले. तर आपल्या पत्रिकेतील अष्टम स्थान हे अष्टम स्थान आहे पत्रिकेतलं. अष्टम स्थानावर आपण बदनामी आरोप मानहानी ह्या गोष्टी बघतो. तर राहू ग्रहावरून आपण कटकारस्थान षडयंत्र त्या गोष्टीचा आपण अभ्यास घेतो. तर अष्टम स्थान आणि राहू या 2 ग्रहाच्या त्या ऍक्टिव्ह असल्यामुळं आपल्याला बघा 9 किंवा 9 2 18 9 27 9 36 9 45 5 1 2 3 4 5 9 45 अधिक ही 6 वर्ष म्हणजे वयाच्या 91व्या वर्षी त्यांच्यावरती पुन्हा तिथे इरिगेशन सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. तर त्यासाठी कारणीभूत राहिलं होतं राहू. म्हणजे ही जी वाईट घटना त्यांच्या आयुष्यात आली ह्याच्यामुळे आणि ते दुःखद घटना झाली आपली विमान अपघात झाला 28 जानेवारी 2026 रोजी. त्यावेळी ती घटना जी आहे तर त्याचं मूळ कारण दाखवतात बघा. अष्टम स्थान हे आयुष्य स्थान किंवा मृत्यू स्थान आहे. अशुभ स्थान मानलं जातं. पण हे अष्टमात दादांच्या ही मेष रास आहे. मेषेचा स्वामी मंगळ आहे. हा मंगळ तुमच्या आणि अग्नितत्वाची रास आहे आणि हाच मंगळ तुमच्या सिंह राशीमध्ये 5व्या घरी 5 लिहिलेलं आहे. सिंह राशीमध्ये 12व्या घरात जाऊन बसलेलं आहे. ही सुद्धा अग्नितत्वाची रास आहे. त्यामुळे आपल्याला ते कारण दिसतं. आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेचं जे ग्रह गोचर होतं त्यामध्ये राहू केतू बुध आणि शुक्र हे ग्रह समान अंश डिग्रीवरती होते. तर हे असे जे आहे ग्रहांचं गोचर ग्रहांच्या महादशा याचं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी थोडंसं कनेक्शन असतं. ते आपण सांगायचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी लाईक शेअर करा आणि अशा पद्धतीने आपण पुढेही आपण वेगवेगळ्या व्यक्ती किंवा वेगवेगळ्या घटना यांचं ज्योतिषीय कनेक्शन कसं असतं याच्यावरती आपण प्रकाश टाकणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद.